काय म्हणता शेतकरी मंडळी, लवकरच आपला शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम त्या ठिकाणी लागणार आहे आणि रब्बी हंगामात सर्वात जास्त पीक शेतकरी घेतो हरभऱ्याचं। परंतु आपण कधी हा विचार करत नाही की 1 एकर हरभऱ्याला खर्च किती येतो आणि नफा किती राहते। म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण हरभरा हिशोब त्या ठिकाणी पाहणार आहे। 1 एकरला खर्च किती होतो हरभरा पेरणी करायला आणि शेवटी नफा आपल्या हाती किती राहतो। पेरणीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण हिशोब आज आपण पाहणार आहे। म्हणून व्हिडिओ आपल्याला कामाचा होणार आहे। आपण जर हरभरा पेरत असाल तर आपल्या कामाची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि शेतीमित्र रोशन आपला YouTube चॅनल आहे, याला आपण सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करायला 1 रुपया खर्च येणार नाही, परंतु रोज लाख मुलाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे। आता यामध्ये जे आपण हरभऱ्याचा खर्च पाहिलेला आहे हा ॲव्हरेजमध्ये पाहिलेला आहे, कमी नाही आणि जास्त नाही, एक मध्यम मीडियम खर्च आपण पाहिलेला आहे। तर आपल्याला सुरुवात करायची आहे ते म्हणजे रोटावेटरपासून। ज्यावेळेस आपण खरीपचं पीक काढतो, उडीद मूग सोयाबीन काढून, तो सोयाबीन काढल्याबरोबर आपला शेतकरी मारतो रोटावेटर। आता बऱ्याचशा गावात याचे भाव वेगळे वेगळे आहेत, परंतु आपण ॲव्हरेज पकडलेला आहे 1000 रुपये, 1000 रुपये एकरी। त्यानंतर दुसरं आहे बियाणं। मार्केटमध्ये 3000 पासून ते 4000 पर्यंत आपल्याला एक बॅग पाहायला मिळते, 25 किलोची 30 किलोची। आपण ते बॅग ॲव्हरेज पकडलेली आहे 3000 रुपयाची, एक बॅग 3000 रुपयाची। त्यानंतर बीज प्रक्रिया, जे आपण बियाणं दुकानातून आणतो त्याला आपल्याला औषध लावायचे असते, याचा खर्च आहे एकरी 500 रुपये। त्यानंतर खत व्यवस्थापन, पेरणीसोबत जे आपण ट्रॅक्टरमध्ये खत देतो तर खताचे भाव जर पाहिले तर आसमानाला टेकले। तर खताचे भाव आपण पकडलेला आहे एक पोतं 1500 रुपयाचं आणि एकरी एकाच बॅग त्या ठिकाणी आपण शेतकरी देतो। त्यानंतर पेरणीचा खर्च, आता बऱ्याचशा गावात हा खर्च वेगळा आहे, 800 आहे, 900, 1000 आहे, पण आपण पकडलेला आहे फक्त 700 रुपये। त्यानंतर हरभरा आपला पेरणी करून झाला तो वर निघाला, आता तण व्यवस्थापनासाठी आपला निंदण करायचं असते, तर हा खर्च आपण पकडलेला आहे एकरी 1000 रुपये। त्यानंतर डवरणी, आता बरेच शेतकरी बांधव काय करता की 1 डवरणीला फेर मारता, 2 फेर मारतात, कोणी 3 फेर मारते, तर याचा खर्च आपण पकडलेला फक्त 1000 रुपये, एकरी 1000 रुपये। त्यानंतरचा खर्च आहे फवारणी व्यवस्थापन। बरेच शेतकरी बांधव काय करतात की 1 फवारणी, 2 फवारणी, 3 फवारणी, 4 फवारण्या मारतात, तर हा फवारणीचा औषधाचा खर्च आणि मारायची मजुरी हे संपूर्ण गणित आपण पकडलेला आहे 6000 रुपये एकरी। म्हणजे त्यामध्ये औषधी आली आणि फवारण्याची मजुरी आली। त्यानंतर आपला हरभरा पेरणी झाला, त्याला खत झालं, डवरणी झालं, फवारणी झाली, आता वेळ आली सोंगणीची। आता सोंग्याचा खर्च जर पाहिला तर बऱ्याचशा गावामध्ये 2500, 3000, 3500 रुपये एकरी मागच्या वर्षी चुकलेले आहेत। आपल्या गावामध्ये काय चुकले आपण कमेंट करा। तर आपण सोंगणीचा जो खर्च आहे तो पकडलेला आहे 2500 रुपये एकर। आता हरभरा आपला सोंगणी झाला, आता विचाराला मळणीचा म्हणजे काढणीचा। तर मळणीचा हिशोब जर पाहिला आपण तर साधारणचा ॲव्हरेज जर पाहिला तर आपण 1500 रुपये एकरीचा खर्च पकडलेला आहे काढणीचा। आपलं ट्रॅक्टर, हेडंबा, थ्रेचर जे राहते हे 1500 रुपये आपण एकरी पकडला। हा 1500 रुपये कसा पकडला हे आपल्याला समोर समजेल। त्यानंतर आपला हरभरा घरी आला, आपल्याला विकायला न्यायचा मार्केटमध्ये, त्याचा आपण खर्च पकडलेला आहे ॲटोचा, गाडीचा किंवा टेम्पोचा 1000 रुपये। हे संपूर्ण जे भाव पाहिले आपण हे ॲव्हरेजमध्ये पाहिले। यामध्ये रोटावेटर, बियाणे, बीज प्रक्रिया, खत, पेरणी खर्च, निंदण, डवरणी, फवारणी खर्च, सोंगणी, मळणी आणि विकायला नेणे, आणि हे जे संपूर्ण जर आपण बेरीज केली तर 19700 रुपये हा पूर्ण खर्च आहे। यामध्ये शेतकऱ्याची मेहनत नाही, म्हणजे गाडीचा पेट्रोल, शेतकरी येतो, डुकरं येतात, त्याला चक्रा मारा लागतात, रात्री बेरात्री शिवायला लागतात, याचा खर्च नाही। पेट्रोलचा खर्च नाही, शिपा बदलणे, गडी माणसाची मजुरी, डिओ गेला, फ्यूज गेला, वायरमने देणे, तो खर्च यामध्ये नाही। ठराविक ठोकस खर्च आपण यामध्ये घेतलेला आहे, त्याची बेरीज आलेली आहे 19700 रुपये प्रति एकरी। आता हे जे आपण 1500 रुपये पाहिले होते मळणीचे, तर आपण बरेचशा गावात जर पाहिले ॲव्हरेजमध्ये एकरी 5 क्विंटलपासून ते एकरी 10 क्विंटल उत्पादन काढणारे शेतकरी आहेत, परंतु प्रत्येक गावात एकरी 10 क्विंटल काढणारे हे फक्त बोटावर मोजणे इतके असतात, 5 शेतकरी किंवा 10 शेतकरी। परंतु एकरी 5 क्विंटल, 6 क्विंटल, 7 क्विंटल असणारे शेकडो असतात। म्हणून आपण ॲव्हरेजमध्ये पकडलेला आहे एकरी 7 क्विंटल शेतकरी बांधवांना हरभरा झाला। आता एकरी 7 क्विंटल लागला आणि भाव जर पाहिले तर आपण 45 पासून ते 5000, 5500 पर्यंत भाव त्या ठिकाणी आहेत, परंतु पुढे काय भाव राहतात हे कोणी सांगू शकत नाही। म्हणून ॲव्हरेजला आपण भाव पकडले 5000 रुपये प्रति क्विंटल। आता 7 गुणिले 5, 7 5 35, 35000 रुपयाचं आपलं पीक झालं। आपण हरभरे विकले, 35000 रुपयात आपला चेक झाला किंवा हाती रक्कम भेटली। आता 35000 रुपये आपल्याला भेटले, यातून आपला खर्च झालेला आहे
आता संपूर्ण जो आपण खर्च पाहता तो खर्चाची जर बेरीज केली तर ते बेरीज येते 19,700 रुपये. आणि शेतकरी बांधवाला पीक झालं 35,000चं. शेतकरी बांधवांच्या हाती उरले 15,300 रुपये एकरी. म्हणजे आपण हरभरा पेरणी केली, सगळा खर्च केला, तो खर्च झाला 19,700 रुपये प्रति एकर. शेतकरी बांधवांना हरभरे विकायला नेले, त्या चेक बनला किंवा कॅश भेटली 35,000 रुपये. आणि यामधून आपण खर्चा वजा केले 19,700 रुपये, हाती उरले 15,300 रुपये. हा आपला नफा आहे एका एकराचा. यामध्ये फ्यूज जाते, डिओ जाते, शेतकऱ्याचा पेट्रोलचा खर्च, गडी माणसाचा खर्च, शिपा बदलणे, डुकरं आले त्यावर डांबरच्या गोळ्या टाका, कुटार पेटवा, हा खर्च पकडला नाही. ठराविक खर्च आपण धरलेला आहे. आता या 15,300 मध्ये संपूर्ण वर्ष म्हणजे उन्हाळी किस्तकरी आली, ट्रॅक्टर देणे, इतरचे खर्च आहे शेतकरी करतो. म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे आपण कधी विचार करत नाही, पेरणी करतो, विकायला नेतो, एकरचा खर्च आणि ह्याचे पैसे किती उरतात हे सविस्तर भांडवल, नियोजन, खर्च आपण लिहिलेला आहे. यामध्ये जर काही चूक असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि यावर आपल्याला काय वाटते की खर्च कसा कमी करावा ते पण सांगा. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. सबस्क्राईब करून घ्या, कामाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.